भोकरदन पोलिसांचा मोठा स्ट्राईक 61 लाखांचा बंदी असलेला गुटखा व ऐशर जप्त 2 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात 61,56,000 रुपयांचा ऐवज हस्तगत सिल्लोड मार्गाने भोकरदन शहरात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणला जाणारा तब्बल 61,56,250 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि ऐशर टेम्पो भोकरदन पोलिसांनी धडक कारवाई करत जप्त केलाय। या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गुटखा व पान मसाला विक्री करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणलेत। साईप्रसाद हॉटेलजवळ पोलिसांनी रचला सापळा। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भोकरदन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 12 ऑगस्ट रोजी सकाळी सिल्लोड भोकरदन रस्त्यावरील साईप्रसाद हॉटेलजवळ सापळा रचला। संशयित आयशर वाहन क्रमांक RJ09GE 7411 येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ते थांबवले। चालकाची विचारपूस केली असता त्यानं संशयास्पद उत्तरं दिली। पोलिसांनी वाहनाची कसून पाहणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात मानवी आरोग्यास घातक असलेला बंदीयुक्त पान मसाला व तंबाखू मिळून आली। जप्त केलेला मुद्देमाल सुगंधित पान मसाला 21,93,750, जाफरानी जर्दा तंबाखू किंमत 14,62,500, आयशर टेम्पो RJ09GE 7411 25 लाख, एकूण जप्ती 61,56,250। या कारवाईत पोलिसांनी विद्याराम श्यामलाल कश्यप वय वर्ष 46 राहणार उत्तर प्रदेश या चालकाला ताब्यात घेतले। सदर गुटखा भोकरदन येथील फिरोज खान मेहमूद खान याला पुरवण्यासाठी आणल्याचं तपासात निष्पन्न झाले असून दोन्ही आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके, सागर शिंदे, अंमलदार प्रशांत उबाळे, शिवाजी जाधव, गणेश पिंपळकर, अर्जुन टेकाळे, शरद शिंदे, इंदल बनावत, रान गोते, संतोष बनकर व चरण सिंगल यांच्या पथकानं केली। न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। संपादक अफरोज शेख।